बऱ्याच गृहिणींचं असं होतं की मुलांचे मिस्टरांचे टिफिन देऊन झाले की मग दुपारच्या जेवणाला कुठलीच भाजी उरत नाही. मग अशा वेळेस तुम्ही ही दह्यातली मिरची करून बघा. चपातीसोबत भातासोबत खूप छान लागते. तर त्यासाठी मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या, स्वच्छ धुवून पुसून घेतल्या, मधून कट करून घेतल्या. त्यानंतर त्याच्यामध्ये हळद आणि मीठ घालून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तवा गरम करून घ्यायचं, त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं, मोहरी, धणे आणि बडीशोप घालायची आणि छान असं हे सगळे जिन्नस भाजून घ्यायचे आहेत. व्यवस्थित हे सगळं भाजून झालं की मग मिक्सरला याची थोडीशी जाडसर अशी पावडर तयार करायची आहे. कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं, त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं, मोहरी घालायची, मिरच्या घालायच्या आणि मिरच्या चांगल्या परतून घ्यायच्या 7 ते 8 मिनिटांसाठी. थोड्या मिरच्या सॉफ्ट झाल्या की मग याच्यामध्ये जो आपण मिक्सरला बारीक करून घेतलेला मसाला होता तो घालून घ्यायचा. लाल मिरची पावडर घालायची, पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. फेटलेलं दही घालायचं, दही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनिटांसाठी या दह्यामध्ये या मिरच्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. तर तुम्हीसुद्धा नक्की तयार करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.